एशियन यूथ गेम्स में पदक जीतने वाले ठाणेकर खिलाड़ियों हर्ष राउत और शौर्य आंबुरे का भव्य सत्कार किया गया। बहरीन में आयोजित प्रतियोगिता में हर्ष राउत ने स्वर्ण पदक और शौर्य आंबुरे ने 100 मीटर हर्डल्स में रजत पदक जीतकर भारत और महाराष्ट्र का नाम रोशन किया। शौर्य ने 13.73 सेकेंड के अपने सर्वश्रेष्ठ समय के साथ ऐतिहासिक उपलब्धि हासिल की। ठाणे महानगर पालिका के आयुक्त सौरभ राव के हस्ते दोनों खिलाड़ियों का सम्मान किया गया। इस अवसर पर उनके प्रशिक्षक, अभिभावक, उपायुक्त संदीप मालवी, मिनल पलांडे और अजित कुलकर्णी व सहित वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहे। समारोह में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा किए गए शौर्य के पहले सत्कार का भी उल्लेख किया गया। खूप चांगलं वाटतंय। मागच्या वेळी पण आलो होतो मी 2 वर्ष आधी माझी जेव्हा स्कूल नॅशनलला मी मेडल मारलं होतं तेव्हा, आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो. खूप चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती. माझं म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव्ह केला आहे मी तसा बऱ्यापैकी. बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये. अजून थोडं चांगलं करायचं आहे मला. त्या ठिकाणी कोणकोणत्या देशातले स्पर्धक होते? 5 कंट्रीज होते तिथे. श्रीलंका, भूटान, नेपाळ, इंडिया आणि पाकिस्तानला होती ती, बट ती आली नव्हती तिथे. कसा अनुभव होता? अनुभव खूप चांगला होता आणि म्हणजे जसं मी ठरवलेलं की तिथे मला परफॉर्म करायचं आहे म्हणजे जसं मी परफॉर्म केलं तसं, बट अजून तसं चांगलं नाही झालं की मला त्या टायमिंगच्या हिशोबाने धावलो नाही आहे मी सध्या तरी. अजून थोडं चांगलं केलं असतं. पुढे कोणती स्पर्धा जिंकण्याचा मानस आहे? हां, पुढे अजून माझा आता हा सीझन संपला या वर्षीचा. आता नेक्स्ट इयरचा 2026चा टार्गेट आहे की एक फेडरेशन म्हणून इव्हेंट असते तिथे मला चांगलं करायचं आहे आणि एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थला चांगलं सिलेक्ट व्हायचं. आता तुझ्या मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, जाहीर सत्कार कर. माझं नाव शौर्य आंबुरे आहे. मी आता 3rd यूथ एशियन गेम्सला गेली होती, जे एव्हरी 4 इयर्सच होतात. त्याच्यामध्ये मला 2 सिल्वर मेडल मिळाले, 100 मीटर हर्डल्समध्ये आणि मेडले रिलेमध्ये. तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. किती टफ होता? सगळे कंट्रीज आले होते अख्ख्या एशियामधून, चायना, जपान, कोरिया. तर टफ होते कॉम्पिटिटर्स, बट आता इंडियाचं नाव रोशन करायचं तर जिंकले मी. नेक्स्ट इयर यूथ ऑलिम्पिक्स आहेत, त्याच्यासाठी ही मीट क्वालिफिकेशन होती. तर आता मी अजून हार्ड प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यासाठी क्वालिफाय करणार. माझ्या कोच अजित कुलकर्णी सरांना. नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे 2 तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्य त्यांचा सत्कार केला आहे. दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यांचे आईवडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये हातभार लावला आहे, त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केलं आहे, त्यांचा आपण सत्कार ठेवला होता. ठाणे महानगरपालिका सतत हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे, घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे, स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत. तसेच पिकल बॉलचे आपले कोर्ट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे. आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती, शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो, आणि ऑलिम्पिकपर्यंत आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत. आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत. तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट्स तसेच टेनिस कोर्ट ही सुविधासुद्धा देत आहोत. तो एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले
क्रीडा स्पर्धा आहे त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रेसर आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचासुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे.